एक्सपिरियन्स कसा होता? एकच मिनिट. एक्सपिरियन्स कसा होता? कोण सांगेल पहिल्यांदा? काय एक्सपिरियन्स केलं का? व्हायब्रेशन्स, एनर्जी, टिंगलिंग? हॅलो. येस, बोला मॅम. हो, थोडस जाणवलं, व्हायब्रेशन्स जाणवले आणि काहीतरी जड जडपणा म्हणतो ना आपण, थोडस असं हलल्यासारखं आतमध्ये काहीतरी हलतंय असं वाटत होतं, जड वाटत होतं आणि काहीतरी शरीरामध्ये फिरतंय असं जाणवत होतं थोडस. ओके ओके. शांत वाटलं एकदम आणि फ्रेश झालंय. चांगली गोष्ट. छान. कणिलकर सर? शांत वाटलं एकदम. एका सर्टन लेवल नंतर की नाही एकदम मन शांत झालं. शक्तिपातचा काय एक्सपिरियन्स? थोडंसं हिलिंग मला जाणवलं बॉडीमध्ये, की आज्ञाच्या करावं जास्त मला हे झालं असं वाटलं मला, थोडस. ओके. विजया मॅडम? इथं व्हायब्रेशन जाणवत आहेत अजूनही, असं काहीतरी म्हणजे जाणवतंय असं पूर्ण थर्ड इथून आहे असं का? थर्ड ते आयच्या सांगता येत नाहीये, पण ते जाण काहीतरी आणि खूप फिलिंग शांत वाटत, फिलिंग म्हणजे आता शांत. बाहेर पडायलाच नको असं वाटत होतं मेडिटेशन मधून. ओके. असं वाटत. चांगली मी गोष्ट अजून आहे. पण हा, बोला सर. अजून पण मला असं वाटतं की मी हवेत आहे असावं थोडासा हम्म. जमिनीपासून. चांगली गोष्ट आहे. ओके. शक्तिपात झालाय. 7 चक्रांवर शक्तिपात. ओके. सो आता प्रॅक्टिस खूप जास्त पाहिजे तुमची. ओके. 21 दिवस आहेत आता, आजपासून 21 दिवस. काल सांगितलेल्या सगळ्या प्रॅक्टिसेस डेली करायच्या. ओके. ऑरा जितका आता पूर्ण ऑरा क्लीन झालेला आहे. ओके. शक्तिपात पासून 7 चक्रामध्ये पूर्ण ऑरा क्लीन झालेला आहे. आता फक्त काळजी एवढीच घ्यायचं आहे की हा जो ऑरा आहे हा कशानेही बिघडू शकतो. म्हणजे हलक्याशा एखाद्या काय म्हणतात, मूड स्विंग होण्याने पण बदलू शकतो. ठीक आहे. फार मोठं नुकसान होत नाही आहे. म्हणजे आता आपण जे काही केलेलं आहे आता हे सगळं ऑरा क्लीन करण्यासाठी किंवा ऑरा स्ट्रॉंग करण्यासाठी, ते थोडक्यात कष्ट थोडस बिघडून जाईल, बस एवढंच होईल. पुन्हा आपल्याला तो करता येतो. असं नाही आहे ना की मी आता शक्तिपात दिले म्हणजे कायमस्वरूपी तो ऑरा फिक्स झाला, असं नाहीये. ती एक वेव असते. कायम ती वेव्स इकडे तिकडे फिरत असतात. कोणी आपल्या सेम ऑरावाला आला तर ते देखील आपल्यामध्ये चांगली एनर्जी देतं. कोणी वाईट विचार किंवा डिप्रेशन मधला एखादा साईडला माणूस घेऊन बसला आपल्या बाजूला, तर त्यामध्ये देखील आपण डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो कधी कधी. कळतच नाही मला की मी विनाकारण का टेन्शन मध्ये आलोय. आज आज तर माझा छान मूड होता, चांगल्या गोष्टी घडल्यात मला, पण मला आतून उदास का वाटायला लागलो. असं होतं ना खूप वेळा. काही सांगताच येत नाही की मी का उदास झालोय. सो हे कशामुळे होतं की आपला ऑरा हा कॉन्स्टंट नसतो. तो नेहमी चढ उतार करत असतो. तो आपल्या व्हायब्रेशन्स आणि आपल्या फिलिंग्सवर असतो डिपेंड. येस. सो आजपासून ऑरा क्लीन झालेला आहे, तर जितक्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला करता येतील तितक्या करा. रिडिंग्स करताय, ब्लॉग्स करत असाल तुम्ही. ओके. सो अजून काही पॉझिटिव्ह करू शकताय. अफर्मेशन्स लिहा. जास्तीत जास्त गोल्स सेट करा तुमचे. वर्षभराचे काय आहेत, 5 वर्षाचे काय आहेत, 3 वर्षाचे काय आहेत. ओके. सो जितकं जास्त आजपासून पॉझिटिव्ह चालू करावं काम, तितके पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला मिळतील. ओके. मॉर्निंग, अगदी अर्ली मॉर्निंग जर शक्तिपात असतं, मी सांगितलं असतं की आता बाहेर पडा आणि मंदिरात जाऊन बसा, तिथली एनर्जी घ्यायचा प्रयत्न करा. पण ठीक आहे, आता रात्री झोपेच्या वेळेला जितकं चांगलं काही अफर्मेशन्स ऐकता येतील, गायडेड मेडिटेशन्स असतील काही अफर्मेशनचे, तर ते देखील ऐकायला चालू करा. ओके. ऑरा स्ट्रॉंग आहे तर त्याच्यामध्ये जितकं अजून पॉझिटिव्ह भरता येईल तितकं भरून घ्या. ठीक आहे. अजून काही कोणाला विचारायचं आहे? एक विचारायचं होतं, Yes, ma'am. ओरा लॉक कसा करायचा ते एकदा सांगाल का? ठीक आहे.
7 चक्र झाले, सगळं झालं, मेडिटेशन झालं, तुमचे अफर्मेशन असतील, हो पोनो हे करतानाच ऑरा करायचा लॉ. रिझन काय आहे की इथं जो फिल्टर आहे हा माझा एनर्जी घेण्याचा हा जो काही सोर्स आहे आतमध्ये येण्याचा, तिथं मला फिल्टर नाही आहे. बरोबर आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रकारच्या एनर्जीज आपल्या सराउंडिंग असतात. तर मी कोणती घ्यायचं हे माझ्यात नाही आहे. म्हणजे मी तितका अजून एक साधक नाही आहे पॉवरफुल की मी ही एनर्जी नकोय मला हीच हवी आहे, असं तर होऊ शकत नाही फिल्टर सध्या तरी. खूप हायर लेवलला जे साधक असतात त्यांना माहिती आहे काय घ्यायचं आतमध्ये काय नाही घ्यायचं. ओके. पण तोपर्यंत आपल्याला काय करायचंय की हे सगळे मेडिटेशन रेकी कॉल झाल्या पहिला सहस्त्रार चक्रावर सगळे सिम्बॉल्स ड्रॉ करून घ्यायचे. कोणते कोणते आहेत? चोकुरे आहे, ओंशा जेशुनेन आहे, सेहेकी आहे, झोनर वाटलं तर ड्रॉ करा. तो कार्मिक हिलिंग करण्यासाठी किंवा डीपर शेल्युलर हिलिंगसाठी आहे. पण तुम्हाला वाटते की बाबा मला काही कर्मामुळे काही अडचणी येत असतील तर ते ड्रॉ करा. ठीक आहे. आणि मग काय करायचं, पहिला ऑरा लॉक करा. ऑरा कशासाठी लॉक करा की मी आता जे फिल्टर लावलंय त्यातून फक्त पॉझिटिव्ह यायला पाहिजे मला. तर मी हा इथे हात धरतो असा, कुठे माझा सहस्त्र चक्राच्या वर, हे 2 हात. ओके. समजून जायचंय हा जो माझा हात आहे क्लॉकवाईज. ओके. हा इकडून इकडे घेतला आणि मी नॉट मारली. ओके. काय केलं मी? नोट बॅन. हात क्लॉकवाईज इकडून इकडे घेतला सहस्त्र चक्रावर आणि मी इथं नॉट मारली. इमॅजिन करायचंय माझा 7 चक्र, माझा ऑरा आणि माझी बॉडी. काय द्यायचं तिथं अफर्मेशन्स? माझी बॉडी, माझा 7 चक्र आणि माझा ऑरा मी लॉक करत आहे, लॉक करत आहे आणि टाय करायचं वरती. ओके. सेकंड एक आहे इथून इथपर्यंत आडवी लाईन आणि इथून पायापर्यंत उभी रेष, त्यांना देखील ऑरा लॉक होतो. ठीक आहे. मेडिटेशन सुरू करतानाच करा. त्यानंतर टेक्निक्स पण सांगितलेले आहेत काही, कशावर पिरॅमिडवर पण सांगितलंय. पिरॅमिडमध्ये पण इमॅजिन करायचं स्वतःला, स्वतःची फॅमिली पण तुम्ही आता याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करू शकता. म्हणजे फिजिकली त्यांना बोलवण्यापेक्षा, जबरदस्ती करण्यापेक्षा इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा की तुमची फॅमिली मेंबर्स सगळे या मेडिटेशन मध्ये बसलेले आहेत माझ्यासोबत, चक्रा मेडिटेशन्स मध्ये. त्यांचे पण व्हायब्रेशन्स येत आहेत आणि आम्ही सगळे एका चेंडूमध्ये, काचेच्या चेंडूमध्ये सुरक्षित आहोत. बरोबर आहे. शिल्ड, काचेचं एक शिल्ड म्हणा किंवा संरक्षण कवच आमच्या बाजूने, आणि आम्ही सगळे मेडिटेशनला बसलेलो आहे. तीच ऊर्जा सगळेजण घेत आहेत माझ्या घरचे. बघा त्यांचं पण हिलिंग व्हायला चालू होईल. सगळं आपल्या थॉट मध्ये आहे. ओके. अफर्मेशन सांगितलेत काल. थोडे काही उद्गारवाचक चिन्ह शब्द त्याच्यामध्ये टाका, कॅची वर्ड्स त्याच्यामध्ये टाका. वाव, आय एम अर्निंग 1 लाख रुपीज फ्रॉम माय रेकी क्लासेस. वाव, मी 1 लाख रुपये माझ्या रेकी क्लासेस मधून कमवत आहे. मी 1 लाख रुपये, मी दर महिना 1 लाख रुपये माझ्या रेकी क्लास मधून कमवत आहे. फिलिंग थोडं फ्लॅट आहे. बरोबर आहे. मला काय पाहिजेत? फिलिंग्स पाहिजेत, व्हायब्रेशन्स पाहिजेत. स्ट्रॉंग फिलिंग कशातून येणार आहे? वाव, आय एम अर्निंग 1 लाख रुपीज फ्रॉम माय रेकी क्लासेस. बघा तुमचे फिलिंग्स लगेच चेंज झाले. जितके फिलिंग्स हायर लेवलला तितके व्हायब्रेशन्स हायर लेवलला आणि तितकेच वर पोहोचणार आहे. आय एम फिलिंग ब्लेस्ड. मी एक चांगला रेकी हिलर बनत आहे. आय एम फिलिंग ब्लेस्ड. आय एम फिलिंग ब्लेस्ड की मी एक बेस्ट किंवा महाराष्ट्रातला बेस्ट, भारतातला बेस्ट किंवा जगातला बेस्ट रेकी कोच बनत आहे, रेकी हिलर बनत आहे. आय एम फिलिंग ब्लेस्ड की मी ब्रह्मांडाचा सर्वात प्रिय व्यक्ती आहे. बघा आता ब्रह्मांडाचा प्रिय व्यक्ती म्हटल्यावर ब्रह्मांड काय म्हणणार आहे? तथास्तु, काय पाहिजे ते माग. ओके.
सो अफर्मेशन्स मध्ये असे काही कॅची वर्ड्स टाकता जेणेकरून तुमची फिलिंग्स हायर लेवलला जातील. ओके. आणि ते युनिव्हर्स मध्ये शीघ्र अतिशीघ्र म्हणजे फास्ट मध्ये फास्ट सुपर फास्ट तुमचे अप्रूव्ह व्हायला लागतील वरून. सो ह्या गोष्टी करा. मॅम सकाळी पण सांगितलं होतं निरोगी हा शब्दामध्ये रोग आहे. सो त्याच्या ऐवजी तंदुरुस्त आहे. ठीक आहे. मी हेल्दी आहे तेव्हा मी आरोग्य संपन्न आहे असे शब्द सांगा. येस. अजून काही आहे विचारायचं कोणाला? सर आपण जेव्हा अफर्मेशन करतो त्यात आपण पहिला रेकी कॉल केला, मग 7 चक्रामध्ये आपण प्रॅक्टिस केली, त्यानंतर Yes. आपण ऑरा लॉक केला, बरोबर आहे. येस. मग त्यानंतर लगेच अफर्मेशन घ्यायची का? हा चालू ठेवायचं सगळं. हो पुन्हा घ्या. हा हो पुन्हा झाल्यानंतर व्हिज्युअलायझेशन सांगितलंय तुम्हाला डायरेक्ट. मॅम हा. तुमचं एक पार्ट ठीक आहे. आपण काय करू एखादा ह्या वीक मध्ये तो सेशन कम्प्लीट करूयात. ओके. हा मग तुम्ही काय करा, एखादा असं तुम्हाला जमलं ना की काय प्रोसेसनं घ्यायचं सगळं शेवटपर्यंत, स्टार्ट टू प्रोसेस एंड. नाही आहे म्हणजे याच्यामध्ये सांगतो तुम्हाला आपण काय काय शिकलेलो आहोत की एक 7 चक्र मेडिटेशन. ओके. सेकंड काय शिकलेलो आहोत हो पुन्हा प्रे ग्रॅटिट्यूड. ओके. त्यानंतर फॉरगिव्हनेस मेडिटेशन. हा ओके. याला कोणताही क्रम नाही. तुम्ही सुरुवात ओके कशी करा, पण हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ठेवा. ओके. ओके आता जे काही करणार आहात त्याच्यामध्ये सहस्त्रार चक्रावर सगळे सिम्बॉल्स ड्रॉ करायचे. बस एवढंच. नाही पण म्हणजे मला काय म्हणायचंय की अफर्मेशन ही जेव्हा आपण सकाळी प्रॅक्टिस करतोय तेव्हा एक केलेली चांगली. हा काय होते म्हटलं विजया मॅडम ना मॅम? जॉईन नाही होता जॉईन होता येत नाहीये त्यांना. त्या लिंकवर क्लिक करून पासपोर्ट टाका की म्हणून आता जॉईन झालं म्हटलं डायरेक्ट होईल की ते. सांगते. बघा बरं विचारून. पाठवली लिंक सेम असं आहे. ओके. आता जी काही प्रॅक्टिस कराल तुम्ही ती फक्त सहस्त्रार चक्रावर सगळे सिम्बॉल्स ड्रॉ करून करायचे. ओके. आता तुम्ही एक काम करा म्हणजे नोट्स काढलेत का तुम्ही? माझ्या मते बऱ्याच जणांनी नोट्स काढलेल्या नाहीयेत. ठीक आहे. सो एका पहिल्याच पेजवर तुम्ही लिहून ठेवा तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या त्याच्यामधल्या. ओके. आता 24 पॉइंट्स हिलिंग सोडा. ठीक आहे. ते 24 हिलिंग करणार असाल तरी करू शकता. पण आता 7 चक्र मेडिटेशन जर तुम्ही कराल ते सिम्बॉल्स ड्रॉ करून आणि जर प्रत्येक चक्र जर तुम्ही हील करायला लागलात ना तरी 24 पॉइंट्स हील तर होतीलच. पण आता हे 7 चक्र आपण फक्त बीज मंत्रानं जे रिझल्ट मिळणार होते त्याच्या 10 नाही त्याच्या 60 पटीने जास्त आता आपल्याला हिलिंग सोबत आणि हे चक्रावर सहस्त्रार चक्रावर सिम्बॉल्स ड्रॉ करून मिळणार आहे. ओके. सो आठवड्यातून 3 वेळा तरी म्हणजे रोजच्या रोज बीज मंत्राचे मेडिटेशन करा पण आठवड्यातून 3 वेळा तरी हिलिंग द्या प्रत्येक चक्राला 3-3 मिनिटासाठी. 3 मिनिटं तुम्ही बीज मंत्र करणार आहात पण आता 3 मिनिटं काय करायचे हिलिंग द्यायचं प्रत्येक चक्राला. सहस्त्रार चक्राला असं द्यायचं सहस्त्रार चक्राला असं नाही द्यायचं सहस्त्रार चक्राला साईडून द्यायचं थोडा वरती मार्ग ठेवायचा त्याचा. ओके. प्रत्येक चक्राला हिलिंग द्या 3-3 मिनिटं. इमेजिन करायचं व्हिज्युअलाइज करायचं माझ्या हातातून तो एक ब्राईट लाईट शॉवर सारखा दोन्ही हातातून त्या चक्रांमध्ये चाललेला आहे आणि वरून येणारा हा जो लाईट आहे तो पण गोल्डन कलर मध्ये संपूर्ण शरीरामध्ये यायला लागलाय. गोल्डन कलर का? कलर सिक्वेन्स आहेत याला कलर कोडिंग्स आहेत कशाला सिम्बॉल्सला. जर नाही लक्षात राहिले तर सगळे सिम्बॉल गोल्डन कलर मध्ये इमॅजिन करायचे. राईट. ओके. अजून काही? सायली मॅडम अजून काही विचारायचं आहे? काही नाही.
काही विचारायचं असेल तर विचारू शकता. अदरवाईज आपण आता लॉग आउट करूयात. येस. मला फक्त एक सांगा, आपण जेव्हा एनर्जी कट करतो ना, ती प्रत्येक वेळी करायची शेवटला कंपल्सरी का काय? हो, तर तुमचं काम संपलं का असेल, आपण टेन्शन देऊन झालं असेल सगळ्या गोष्टींचे, हम्म. त्यावेळेस कट करायचं आणि मग आपल्या कामाला लागायचं. पुन्हा ज्यावेळेस लागेल त्यावेळी रिकॉल करा, परत काम झालं की कट करा. मग शेवटला स्वतःला कट हिलिंग करायचं. दिल्यावर पण कट करायचं का? स्वतःला स्वतःला हिलिंग दिल्यावर पण कट करायचं, म्हणजे 7 चक्राला ज्यावेळेला आपण रेकी देतो त्यावेळेला पण कट येस करायचं. येस. आता सुरुवात काय सांगितली मी, तुम्ही कट कधी करायची कॉर्ड सांगतो. रेकी कॉल केल्यानंतर मेडिटेशन करा, 10 मिनिटाचं मेडिटेशन, 0 थॉट्सचं किंवा म्हणजे काहीच करायचं नाही, जो डोळे बंद करायचं नुसतं बसायचं, ते 10 मिनिटं करा. त्याच्यानंतर बीज मंत्र करा. ओके, बीज मंत्र मध्ये आठवडाभरात आपण बीज मंत्र मेडिटेशन करणार आहोत 7 चक्राचे. त्यातले 2 ते 3 दिवस हिलिंगने करा. चक्राचे उच्चार पण करा बीज मंत्रांचे, आणि त्याचसोबत व्हिज्युअलाइज करा ते कलर ब्राईट व्हायला लागलेला, त्या चक्राचं रोटेशन व्हायला लागलेलं क्लॉकवाईज, आणि पुन्हा हातातून माझ्या काय व्हायला लागले, तो प्रकाश पण चाललेला आहे त्याच्यामध्ये, आणि ते चक्र हील व्हायला लागलेलं आहे. असं व्हिज्युअलाइज करत पण सगळ्या गोष्टी करायच्या. येस. त्याच्यानंतर होपोनोपोनो घ्या किंवा ग्रॅटिट्यूड घ्या. ग्रॅटिट्यूड नंतर फॉरगिव्हनेस नसेल, नाही केलं काही हरकत नाही. फॉरगिव्हनेस केल्यानंतर मग तुम्ही होपोनोपोनोला जाऊ शकता. होपोनोपोनो मध्ये व्हिज्युअलायझेशन सांगितलं होतं. ठीक आहे, ते व्हिज्युअलायझेशन झाल्यानंतर कम्प्लीट, मग अफर्मेशन तुम्हाला ज्या काही वाटतात, आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, आय एम मनी मॅग्नेट. ओके, पैसा माझ्याकडे 4 दिशाने येत आहे, मी आय एम ब्लेस्ड. ओके, ब्रह्मांडाचा माझ्यावर आशीर्वाद आहे, माझे गुरु इष्ट जे वाटतात त्यांचा मी त्यांचा माझ्यावर आशीर्वाद आहे. त्यानंतर पैसा माझा जवळचा मित्र आहे. ओके, पैसा माझा खूप जवळचा मित्र आहे, कारण पैशाला जितकं तुम्ही क्लोज मानाल तितकं तो तुमच्या सोबत राहणार आहे. ओके, सो जे काही तुम्हाला अफर्मेशन्स वाटतात, एक 5 ते 6 जनरल अफर्मेशन्स आहेत तुमच्या लाईफ बद्दल, त्या सगळ्या करा, त्या कम्प्लीट करा, आणि मग कट करा, कॉर्ड कटिंग. ओके. किंवा अजून काय राहिले का बघा, त्याच्यामध्ये काहीच नाही राहिलं. आय थिंक ग्रॅटिट्यूड वगैरे सगळ्याच गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये. हो हो, ओके, ओके. चला, चालेल. झालंय. छान आनंदात दिवस घालवा. सगळे पुढचे प्रॅक्टिस करा व्यवस्थित. 21 दिवसानं भेटतो. साधारण शनिवारी माझी परत एक लेवल 2 ची ऑफलाईन आहे बॅच. ओके, सो शनिवारपासून 21 दिवसावर जाऊयात, कारण कसं होते थोडं मग काय म्हणतात, तो एका वेळेला सगळ्यांच्या बॅचेस कम्प्लीट होऊन जाईल त्या वेळेला. ओके, ओके. सो पुढे 2 दिवस ओके जाणार सर. आहेत. 22-23 दिवसानंतर आपण तुमचे घेऊयात ओके. सगळ्यांसोबत. चला, श्री गुरुदेव दत्त. ओके. थँक्यू सर. गुड नाईट.